चला तर मंडळी, आज आहे नॉनव्हेज डे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अजून एक मस्त अशी नॉनव्हेज रेसिपी, ते म्हणजे माकलाचं सुक्कं. माकलाचं चमचमीत असं सुक्कं कसं बनवायचं याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चला तर त्याची कृती बघून घ्या. हे आहेत माकोल. हे साफ कसे करायचे याआधी मी दाखवलेलं होतंच, तर आज मी ताईंकडूनच माकोल साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. चला तर त्याची कृती बघून घ्या. इथे गॅसवर ठेवलेली आहे मी कढई. कढईमध्ये घालत आहे तेल. मी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक मोठा जो कांदा आहे तो चिरून घालायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. ही पेस्टही आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. टमॅटोही मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे. टमॅटो छान मऊ पडला की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. आता मी याच्यामध्ये घालत आहे पाव चमचा हळद आणि 2 चमचे आगरी मसाला. हे मसाले जे आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिज मसाले आहेत. तुम्ही हे इंस्टा किंवा फेसबुकला DM करून मागू शकता. मसाले छान असे परतवून घ्यायचे. मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत माकोल. स्वच्छ धुतलेले माकोल मी याच्यामध्ये घालत आहे. आता हे माकोल जे आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले जे आहेत ते मच्छीला लागले गेले पाहिजे. आता झाकण देऊन ठेवायचं आहे. 5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाणी घातले नव्हतं, पण तुम्ही बघू शकता माकलाचं पाणी सुटलेलं आहे छान असं. आता 5 मिनटं झालेले आहेत. तर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोकम. आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. माकोल शिजायला थोडा वेळ लागतो. आता हे मिक्स झालं की आपल्याला पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. मंद आचेवरच पुन्हा आपल्याला 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटांनी मी पुन्हा झाकण काढलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण, सुक्या खोबऱ्याचं. सुक्कं खोबरं भाजून त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालून त्याचं वाटण तयार केलं होतं. हे वाटण तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता, जसंचे तसंच राहतं. आता हे छान मिक्स केले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर गरम मसाला पावडर वगैरे घालू शकता. मी नाही घातली, गरज वाटली नाही मला, कारण की माझे मसालेच एवढे भारी आहेत की गरम मसाला वरून घालायची गरज नाही. आता 2 मिनटं पुन्हा झाकून ठेवलं होतं. 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि याच्यावर घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर असं हे आपलं मस्त असं माकलाचं सुक्कं तयार झालेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. माकोली मस्त शिजले गेलेले आहेत व्यवस्थित. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्हाला माझी आजची माकलाच्या सुक्क्याची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हालाही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.